गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीया हा दिवस का साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहे। आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो की अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस असतो। संपूर्ण शुभ कार्य ज्या ज्या गोष्टी शुभ आहेत ना त्या गोष्टी पूर्ण दिवस त्या अक्षय तृतीयाला केल्या जातात। पण आपल्या जीवनामध्ये अक्षय तृतीया हा महत्त्वाचा दिवस का आहे याबद्दल आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलं आहे, जर मनुष्याने जर भक्तिमार्गामध्ये मन प्रेरित केलं, जर भक्तिमार्गामध्ये मन त्याचं पूर्ण झोकून दिलं ना तर प्रत्येक दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा होईल। पण मनुष्य तसं करतो का? बघा, आज आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीया हा दिवस एवढा श्रेष्ठ का आहे। अक्षय तृतीया हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला असं म्हणतात। म्हणजेच पौराणिक कथेनुसार या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं ना त्याचं अक्षय फळ मिळतं। म्हणजेच काय, म्हणजेच आपल्याला वाटत असतं की माझ्या जे मनामध्ये जे आहे ना त्या संपूर्ण गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडू दे। बघा, आपण देवाला साकडे घालत असतो की हे परमेश्वरा, जे माझ्या मनामध्ये आहे ना त्या सर्व गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडू दे। आणि हा अक्षय तृतीया दिवस आहे ना, तुम्ही जे मनामध्ये तुमचे विचार चालू असतील, जर तुम्ही योग्य भक्तिमार्गामध्ये असाल ना तर या अक्षय तृतीयाला तुमच्या मनापासून ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही मनामध्ये गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या पूर्णच्या पूर्ण गोष्टी घडायला सुरुवात होते। बघा, म्हणून हा दिवस आहे ना, बघा शास्त्रामध्ये सुद्धा याला खूप महत्त्व आहे। कारण जे तुम्ही मागाल ना ते फळ नक्कीच इथे मिळून जातं। त्यामुळे तिला अक्षय तृतीया असं म्हणतात। म्हणून पुराणामध्ये असं म्हटलं आहे की अक्षय तृतीया आहे ना खूप पुण्यदायी फळ देतं। या दिवशी केलेले दान असेल, केलेले दान पुण्याविषयी असं म्हटलं जातं की जे पुण्यकाम या दिवशी केलं जातं त्याचं फळसुद्धा अक्षय असतं। म्हणजेच काय, म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस आहे ना, या दिवशी जर तुम्ही दान पुण्य केलं, जर कुणाला भाकरी पाणी जर खाऊ घातलं ना, गाईला बघा गूळ रोटी खाऊ घातलं ना तर ते एवढं पुण्य असतं ना। कारण या दिवशी काही घटना घडलेल्या आहेत त्यासुद्धा आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजेच अक्षय तृतीया दिवस हा मनुष्य जीवनासाठी संजीवनी आहे। बघा, ज्याप्रमाणे हनुमंतरायांनी लक्ष्मणाला बघा जेव्हा मृत्यूसमयी बघा मृत्युमुखी पडले होते तेव्हा हनुमंतरायांनी पूर्ण पर्वतच उचलून आणला होता। आणि ती संजीवनी बुटी ज्यावेळी लक्ष्मणाला बघा दिली त्यावेळी लक्ष्मणाचे परत प्राण आले। आणि ही अक्षय तृतीया आहे ना प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील संजीवनी आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जे तुम्ही काही ठरवलेलं आहे, जर तुम्हाला दान जर द्यायचं असेल ना तर अक्षय तृतीयाच्या दिवशी द्या। जर या दिवशी जर तुम्ही कोणाला दान पुण्य केलं तर तुमच्या जीवनामध्ये भरभराटी नक्कीच होईल। म्हणजेच कितीतरी जन्मांपर्यंत या गोष्टीचा लाभ मिळत असतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे ना की दान केलंच पाहिजे। आणि जर दान केलं नाही तरी चालेल, पण हा देह आहे, हा तुमचा आत्मा आहे, हा अंतरात्मा आहे, याच्यामध्ये श्रीराम जागृत केला पाहिजे। बघा, मनुष्य तर दान करतो पण वाईट कृत्य थांबवतो का? जर बघा वाईट मार्गाने कमावलेला पैसा असतो ना, त्या वाईट मार्गाने कमावलेल्या पैशाने जर तुम्ही दान करत असाल ना, दान धर्म करत असाल तर ते कधीच पुण्याला जात नाही, त्याचं पुण्य कधीच मिळत नाही। बघा, मनुष्य विचार करतो
की मी आता भरपूर कमवलं आहे, भरपूर बघा वाईट मार्गांनी भरपूर कमवलेलं आहे, 2 नंबरच्या काळ्या धनाने भरपूर कमवलेलं आहे, आता मला पुण्य करायला हवे, तेव्हा माझे पाप पूर्ण नष्ट होऊन जातील. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याची सुरुवात वाईटाने होते त्याचा शेवटसुद्धा वाईटानेच होतो. कारण का? कारण तुम्ही अगोदर बघा मनुष्य असा विचार करतो की आता मी खूप पैसा कमवलेला आहे, आता मी पुण्यकर्म करून बघा माझे जे काही वाईट विचार आहेत ना ते नष्ट होऊन जातील, मी आता पुण्यकर्म करेल. पण बघा नक्कीच मनुष्याने पुण्यकर्म करायलाच हवे, पण वाईट मार्गातून कमवलेला पैसा असतो ना, जर त्याचा दान धर्म केला तर त्याच्यामध्ये पुण्यकर्म कधीच मिळत नाही. कारण तो भोग असतो ना, तो प्रत्येकाला भोगावाच लागतो आणि भोगावाच लागणार आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की अशी मान्यता आहे की या दिवशी कोणतेही पंचांग न पाहता कोणतेही शुभ काम, जसे की विवाह झाला, गृहप्रवेश झाला, नवीन कपडे खरेदी, दागिने, घर जमीन खरेदी करणं बघा इत्यादी गोष्टी आपण खरेदी करू शकतो आणि नवीन दुकानाची सुरुवातसुद्धा करू शकतो. म्हणजे अशी बरीच जी शुभ कामं आहेत ना बघा, ही सर्व आपण या अक्षय तृतीयाच्या दिवशी करू शकतो. पण प्रश्न पडतो हा की हा अक्षय तृतीया दिवस आहे तो साजरा का केला जातो? अक्षय तृतीया या दिवसाचं महत्त्व का आहे? बघा ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. एका कथेनुसार प्राचीन काळामध्ये एक धर्मदास नावाचा वैश्य होता आणि त्याची सदाचार, देव आणि ब्राह्मणाप्रती खूप श्रद्धा होती. आणि या व्रताचे महात्म्य ऐकल्यानंतर त्यानं हे पर्व आल्यानंतर गंगा नदीमध्ये स्नान करून विधीपूर्वक देवी देवतांची पूजा केली आणि व्रताच्या दिवशी सोनं, नवीन वस्त्र तसेच वस्तू ब्राह्मणांना दान केला. अनेक रोगांनी ग्रस्त आणि म्हातारा झाल्यानंतर सुद्धा त्याने उपवास करून धर्म, कर्म आणि दान पुण्य करतच राहिला आणि तो भविष्यामध्ये बघा दुसऱ्या जन्मामध्ये कुशावतीचा राजा बनला. असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान आणि पूजेमुळे तो खूप धनवान बनला आणि इतका धनी आणि प्रतापी बनला ना की त्रिदेवसुद्धा अक्षय तृतीयेला ब्राह्मणाचा वेश धारण करून त्याच्या महायज्ञामध्ये सामील झाले होते. म्हणजे त्रिदेव म्हणजे कोण? दत्त गुरु महाराज, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ज्या रूपामध्ये त्रिदेव सामावलेले आहेत ना ते म्हणजे दत्त गुरु माऊली बघा त्यांच्या यज्ञामध्ये सामील झालेले होते. असं म्हणतात जो पुण्यकर्म करतो ना त्याच्या कार्यक्रमामध्ये, त्याच्या शुभ कार्यक्रमामध्ये देवाला बोलवण्याची गरज नसते. देव स्वतः तिथे बघा अतिथी म्हणून येत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने नेहमी मनाच्या विरुद्ध काही करू नये. जे अंतरात्म्यातून जेव्हा तुम्ही कोणत्याही कार्य करता, अंतरात्म्याच्या संमतीनं जे तुम्ही पुण्यकर्म करता, तिथे तुमच्या जीवनाचं बघा तुमचं जीवन सुंदरच होत असतं. तुम्ही त्या गोष्टीचे बघा धणी असता. आणि म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, काही गोष्टी असतात ना जे देवाला बोलवावं लागत नाही, देव स्वतः तिथे हजर राहतो. म्हणून अक्षय तृतीयेला बघा ब्राह्मणाचा वेश धारण करून त्याच्या महायज्ञामध्ये त्रिदेव सामील झाले होते आणि आपली श्रद्धा आणि भक्तीचा त्याला कधीही गर्व आला नाही आणि महान वैभवशाळी होऊनसुद्धा तो धर्म आणि मार्गावरून विचलित झाला नाही. बघा असं मानलं जातं की त्याच राजाचा पुढे जाऊन राजा चंद्रगुप्तच्या रूपामध्ये जन्म झाला आणि स्कंद पुराणामध्ये, भविष्य पुराणामध्ये उल्लेख आहे की वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेला रेणुकाच्या गर्भातून भगवान विष्णू यांनी परशुरामाच्या रूपामध्ये जन्म घेतला होता आणि दक्षिण भारतामध्ये भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. म्हणून बघा त्या राजानं बघा एवढी धन संपत्ती असून कधीही गर्व केला नाही. बघा एकीकडे रावणाचा विचार करा. बघा या रामायणामध्ये आपण पाहूया, रामायणामध्ये रावण होता, लंका सोन्याची होती आणि इकडे बघा
हा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा सण साजरा केला. बघा एवढी धन संपत्ती असून सुद्धा गर्विष्ठ कधी झाला नाही. बघा आपण स्वतःचा विचार करा. आपल्याकडे थोडे पैसे आले, थोडं धन जरी आलं ना, आपण गाडी बंगला घेतल्यानंतर आपली बोलीभाषा चेंज होते. बघा आपली जी वैखरी आहे, वैखरीमध्ये गर्व निर्माण होतो. जिथे आपल्या घरामध्ये आईवडील असतात ना, आपण आईवडील बाहेर टाकून देतो. घराच्या बाहेर बघा, बाहेर एका ठिकाणी कोपरा असतो, त्या कोपऱ्यामध्ये ठेवतो आणि घराच्या आतमध्ये कुत्री मांजरी या गोष्टींना प्राधान्य देतो. म्हणजेच काय? म्हणजेच बघा जो साक्षात बघा मनुष्य आहे, जो साक्षामध्ये परमेश्वर जिथे सामावलेला आहे, त्या आईवडिलांना आपण जेव्हा आपण बंगला बांधतो त्या बंगल्याच्या बाहेर टाकून देतो आणि कुत्री मांजरी त्यांना आपण घरामध्ये ठेवतो. बघा आता तर नवीन स्टाईल निघालेली आहे. कुत्र्या मांजऱ्यांना सुद्धा काही लोक कपडे घालतात. बघा कपडे परिधान करतात. म्हणजे ही संस्कृती राहिली आहे का? म्हणून प्रत्येकाने विचार करा. जर मनुष्याने मनुष्याप्रमाणे वागलं नाही तर ही संस्कृती टिकेल का? हा हिंदू धर्म टिकेल का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने मनुष्यासारखं वागणं हाच खरा धर्म आहे. प्रेमानं वागलं पाहिजे. कारण जर मनुष्याचा विरोध केला तर प्रेम निर्माण होईल का? कधीच होणार नाही. धर्मसुद्धा टिकला जाणार नाही. आणि म्हणून जे सण आहेत ते प्रत्येकानं साजरे करायला हवेत. बघा आपण पाहत होतो, म्हणजेच अक्षय तृतीया म्हणजे परशुरामांचा जन्मोत्सव असल्यामुळं तिथं भगवान परशुराम यांची कथासुद्धा ऐकवली जाते. बघा या दिवशी भगवान परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य देण्याचे खूप महत्त्व मानलं गेलं आहे. सौभाग्यवती स्त्रिया असतात ना आणि कुमारिकासुद्धा या दिवशी गौरी पूजा करून मिठाई, फळ, भिजलेले चणे वाटतात आणि गौरी पार्वतीची पूजा करून मातीच्या कलशामध्ये जळ, फळ, फूळ, तेल इत्यादी घेऊन दान करत असतात. बघा कधी कधी याचं फळ आहे ना एवढं मिळून जातं ना. ज्या कुमारिका आहेत बघा, जर त्यांच्या मनामध्ये चांगला पती मिळण्याची जर इच्छा त्यांनी व्यक्त केली तर त्यांना पतीसुद्धा त्यांच्या मनासारखा मिळून जातो. म्हणून याचं एवढं महत्त्व मोठं आहे ना की बघा शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही परमेश्वरापुढं कोणती जर मागणी करायची असेल तर हा दिवस सर्वात समृद्ध आणि सर्वात सुंदर, सर्वात शुभ मानला जातो. म्हणून या मान्यतेनुसार याच दिवशी जन्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. आणि या कथेनुसार परशुराम यांची माता आणि विश्वामित्र यांची माता यांच्या जेवणानंतर प्रसाद देताना ऋषींनी प्रसाद बदलून दिला होता. आणि त्यामुळं परशुराम ब्राह्मण असूनसुद्धा क्षत्रिय स्वभावाचे झाले. आणि क्षत्रिय असूनसुद्धा विश्वामित्र यांना ब्रह्म ऋषी म्हटलं गेलं. बघा पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की सीता स्वयंवराच्या दिवशी भगवान परशुराम यांचा बघा धनुष्य होता, तो श्रीरामांना समर्पित करून संन्यासीचे आयुष्य जगण्यासाठी निघून जातात. म्हणजेच काय? म्हणजेच बघा हा अक्षय तृतीया दिवस आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही उठले ना आणि समुद्र किंवा गंगा स्नान केल्यानंतर भगवान विष्णू यांची शांत मनाने विधीपूर्वक पूजा करण्याची प्रथा आहे. म्हणून प्रत्येकानं बघा एवढा मोठा संकल्प प्राप्तीचा दिवस आहे ना, जर जो मनुष्य भक्तिमार्गामध्ये असेल, जर बघा 2 वेळची उपासना करत असेल तर त्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून जर तुमच्या जवळ जर नदी असेल त्या नदीवर जाऊन, गंगेवर जाऊन आंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे. आणि स्नान केल्याच्या नंतर उपासना करायची आहे. जेव्हा तुम्ही स्नान करायला जाल, जेव्हा या दोन्ही हातांमध्ये पाणी घ्याल, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये पाणी आहे तोपर्यंत बघा त्या वेळेला तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील, ज्या तुमच्या इच्छा असतील, त्या परमेश्वरापुढं बोलवून दाखवायच्या आहेत की परमेश्वरा माझ्या या इच्छा आहेत, या माझ्या पूर्ण करा. नक्कीच तुमच्या इच्छाप्राप्तीचं फळ आहे ना हे या दिवशी एवढं जागृत झालेलं असतं की तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल.
म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की म्हणून आपण म्हणत असतो, समर्थ दर वेळेला सांगत असतात की आपल्या जीवनामध्ये उपासना एवढी श्रेष्ठ आहे ना, जर जो व्यक्ती रोज 2 वेळची उपासना करत असेल, ब्रह्ममुहूर्तावर उठून जर उपासना करत असेल ना, जर जो पण तुम्ही निर्णय तुमच्या आयुष्यामध्ये घ्याल ना, तो निर्णय पॉझिटिव्हच असणार आहे. तुम्हाला कधीच भय होणार नाही, तुम्ही कधी दुःखी होणार नाही. जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तर ती पेलण्याची ताकद आणि ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल. कारण शास्त्रामध्ये आता असं सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, पण ज्या देवाची भक्ती तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून कराल ना, तर ते तुम्हाला त्याचं फळ आहे नक्कीच लाभलं जाईल. जर याचं तुम्हाला पुण्य फळ जर लाभायचं असेल ना, तर या दिवशी कोणी गरजू व्यक्ती असेल, गरीब व्यक्ती असेल, तर त्याला घरामध्ये जेवायला बोलवा, त्याला जेवण खायला घाला. बघा, त्याला कपडे देऊ शकता आणि त्याला योग्य प्रकारे त्याचा सन्मानसुद्धा करू शकता. जर या दिवशी जर तुम्ही पुण्यकार्य केलं ना, बघा असं म्हटलं जातं की जो दान करतो ना, तो श्रीमंतच असतो का? ज्याच्याकडे काही नसताना जो दान करतो ना, त्याला सर्वात जास्त पुण्य लाभत असतं. पण श्रीमंत व्यक्ती असतो बघा, तो कधीच दानाच्या मागे लागत नाही. कारण का? आणि मग त्याचा मृत्यू असतो ना, एवढा वाईट होऊन जातो की त्याच्या मृत्यूसमयी तिथे जवळपास त्याला विचारायला सुद्धा कोणी नसतं. म्हणून मनुष्याने जर आपल्याकडे पैसा असेल तर नक्कीच दान करायला हवा. जर काही कपडे असतील, बघा मुलांना वह्या, पुस्तके, पेन असतील, या गोष्टीचं दान जर आपण केलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण होते, तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त होतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या दिवशी तुम्ही गाईला बघा रोटी आणि गूळ, बघा भाकरी आणि गूळ चारू शकता. कारण गाईमध्ये 33 कोटी देवांचं सानिध्यच आहे ना. म्हणून आपण अंधश्रद्धा बाळगू नये. ही अंधश्रद्धा नव्हे, कारण हे आपल्या हिंदू धर्मामध्ये, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. या दिवशी या दान करण्यामागील विश्वास आहे. या दिवशी ज्या वस्तू तुम्ही दान कराल ना, त्या वस्तू स्वर्ग किंवा पुढच्या जन्मामध्ये मिळतात. या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पांढरे कमळ किंवा पांढरे गुलाब किंवा पिवळ्या गुलाबाने केली पाहिजे. सगळ्या महिन्यांच्या तृतीयेला पांढऱ्या फुलांनी केलेली पूजा असते ना, ती अतिशय उत्कृष्ट आणि समृद्ध मानली जाते. अशी सुद्धा मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले चांगलं वागणं आणि सद्गुणांनी दुसऱ्यांच्या घेतलेला आशीर्वाद अक्षय राहतो. म्हणजेच काय? म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे ना, आपल्या घरामध्ये जे कोणी वडीलधारी माणसं आहेत, प्रत्येकाचं आपण आशीर्वाद घ्यायला हवा, प्रत्येकाचा आपण नमस्कार करायला हवा, पाया पडायला हवं. बघा आपल्या घरामधील आपण स्वतः विचार करा. आपण बघा श्रावणाला जातो, आपण या भक्तिमार्गामध्ये आहोत, आपली मुलं आपल्या पाया पडतात का? आपली मुलं आपलं दर्शन घेतात का? जर आपण श्रावणाला बसत असू आणि जर आपले मुलं असतील, जर ते आपल्या भक्तीचा अंगीकार करत नसतील, तर मग आपण श्रावणाला बसून आणि भक्तिमार्गाला बसून काही फायदा आहे का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत घरातील सर्व मंडळी असते ना, ती बघा या श्रावणामध्ये येत नाही, तोपर्यंत वाईट मार्गामध्ये मनुष्य जातच राहील. म्हणून आपल्या घरामधील सर्वजण आहेत ना, ते सर्वजण श्रावणामध्ये बसायला हवे, या भक्तिमार्गामध्ये यायला हवे. कारण आजच्या काळाची गरज आहे ना. बघा मनुष्य शिक्षणामध्ये हुशार होतो, एक नंबर काढतो, एवढा ज्ञानी होतो ना की तो मोठ्या माणसाला मोठा मानत नाही, तो बघा त्याच्यापेक्षा छोटा मानायला लागतो. एवढं हे शिक्षण आहे ना. असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण सुसंस्कृतपणा हा कुठेतरी विसर पडायला लागला आहे. कारण वडीलधाऱ्या माणसांना मानच राहिला नाही. त्यांना फक्त त्यांचं ज्ञान दिसतं की मी एवढं शिकलो, मला एवढं ज्ञान आहे. जगाचं ज्ञान तर त्यांना भरपूर आलं, पण कसं वागावं बघा, मृत्यू येतो तरीसुद्धा कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मुलांना थोडं शिक्षण कमी दिलं तरी चालेल, पण सुसंस्कृतपणा नक्कीच द्या.
आणि तो सुसंस्कृतपणा येतो कुठून? तर तो येतो भक्ती मार्गातून, तर तो येतो श्रवणातून, तर तो येतो उपासनेतून. म्हणून आपल्या मुलांना आपण भक्ती मार्गामध्ये यायला हवं. आपल्या मुलांना या श्रवणामध्ये बसवायला हवं. तरच आपल्या मुलांची बघा अधोगती थांबणार आहे. बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा विशेष फळदायी मानली जाते. या दिवशी केलेले सत्कर्म असतं ना, ते अक्षय राहतं, म्हणजे तसंच राहतं. आणि भविष्य पुराणानुसार या तिथीची युगादी तिथीमध्ये गणना होते. सतयुग बघा, लक्षात ठेवा, सतयुग आहे आणि त्रेतायुगाचा प्रारंभ आहे ना, याच तिथीला झाला होता. म्हणजे बघा, ही तिथी किती श्रेष्ठ मानली गेलेली आहे. कारण सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे सुरुवात याच तिथीला झाली होती. आणि भगवान विष्णू यांच्या नर नारायण हेग्रीव आणि परशुराम यांचा अवतारसुद्धा याच तिथीला झालेला होता. या दिवशी बद्रीनाथ यांची मूर्ती स्थापन करून पूजा केली जाते आणि लक्ष्मी नारायण यांचं दर्शन घेतलं जातं. म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बद्रीनाथ यांचं कपाटसुद्धा याच तिथीला पुन्हा उघडलं जातं. बघा, बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रामध्ये बघा ती कपाटं आहेत, ती वर्षातून याच तिथीला उघडली जातात. आणि वृंदावनामध्ये असलेल्या श्री बाके बिहारी यांच्या मंदिरामध्ये श्री विग्रह यांचे चरण दर्शन होतं. नाहीतर पूर्ण वर्ष कपड्यांनी झाकून ठेवलेले असतात. पद्मपुराणानुसार असं म्हटलं जातं की या अक्षय तृतीयेला अपराह व्यापिणी मानलं गेलेलं आहे. बघा, याच दिवशी महाभारत युद्ध संपलं होतं आणि अशी मान्यता आहे की या दिवशी सुरुवात केलेले कार्य असतं ना, या दिवशी केलेलं दान असतं, कधीही क्षय होत नाही, म्हणजे कधीही नष्ट होत नाही. कधीही या दिवशी जर तुम्ही दान केलं तर या दिवशीचं दान असतं ना, तुमच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करतं, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतं. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य करण्याला विशेष महत्त्व आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी कमीत कमी एका गरीब व्यक्तीला सत्कारपूर्वक घरी बोलावून त्याला जेवण घालावं. आणि गृहस्थी लोकांसाठी असं करणं चांगलं मानलं जातं. मान्यतेनुसार असं केल्यामुळं त्यांच्या घरामध्ये धनधान्याचे अक्षय वाढतं. आणि अक्षय तृतीयेला पवित्र दिवशी आपल्या धार्मिक कार्यामध्ये आपल्या कमाईचा काही हिस्सा दान केला पाहिजे. असं केल्यामुळं आपल्या धन संपत्तीमध्ये कितीतरी पटीने वाढ होत असते. समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, आता आपण पाहिलं या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या शुभ घटना घडलेल्या होत्या आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय केलं पाहिजे आणि काय महत्त्व आहे, या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्याच. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ही जी भक्ती आहे या प्रत्येक मनुष्यासाठी, प्रत्येक जीवासाठी समर्थाने एवढी फुकट भक्ती निर्माण केलेली आहे. आपल्याकडून काही पैसे घेतलेले आहेत का की तू या भक्ती मार्गामध्ये ये, एवढे एवढे पैसे दे आणि तेव्हा या भक्तीचा उपभोग घे? काही समर्थांनी पैसे घेतलेले आहेत का? पैसे मागितलेले आहेत का? नाही, सर्व काही फुकट देऊ केलेलं आहे. तरीसुद्धा मनुष्य या भक्ती मार्गामध्ये येत नाही. अवगुणांचा बघा, अवगुणांना जवळ घेऊन बसलेला आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना, बघा त्या दिवशी काहीही झालेलं असो, बघा ते सर्व काही शुभच होतं. पण या आपल्या भक्ती मार्गाचं एवढं श्रेष्ठत्व आहे ना, हा अक्षय तृतीयेचा दिवस आहे, तो रोज निर्माण होतो. आपली भक्ती, या भक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. जर तुम्ही 2 वेळची उपासना केली, जर तुम्ही श्रवण केलं, जर तुम्ही योग्य तो कर्म केला ना, तर प्रत्येक दिवस अक्षय तृतीया निर्माण होतो. बघा, काही माऊलींना विचारा, बघा काही लोकांना विचारा, जर त्यांच्या जीवनामध्ये रोज उपासना घडत असेल, जर त्यांच्या जीवनामध्ये रोज जर श्रवण होत असेल ना, जर त्यांच्या जीवनामध्ये रोज माणुसकी धर्म जपला जात असेल, कर्म चांगले होत असतील, बघा त्यांना विचारून बघा, तुम्हाला या भक्तिमार्गामध्ये कोणता अडथळा निर्माण झाला आहे का?
तुम्हाला कधी दुःख निर्माण झालं आहे का? बघा त्यांच्या चेहऱ्यावर एवढं हास्य निर्माण झालेलं असतं ना, एवढं मन प्रसन्न झालेलं असतं. कधी कधी आपण बघा एखाद्या व्यक्तीला बघा आपल्या समोर आला की आपण त्याला विचारायला बघा विचारतोच आपण की बघा तुम्ही एवढे सुंदर आहात, तुमचं मनसुद्धा एवढं सुंदर आहे आणि तुमच्या चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर असं आम्हाला एवढं चांगलं फील होतं ना की असं वाटतं ही स्माईल तुम्ही आणली कुठून? एवढं तुम्ही हास्य का आहेत? एवढं तुम्ही सुखी का आहेत? याचं कारण काय आहे? कारण काय असतं? कारण तो भक्ती मार्गामध्ये असतो, 2 वेळची उपासना करत असतो. आणि हे सामर्थ्य कोणत्या भक्ती मार्गामध्ये आहे का? प्रत्येक दिवस हा अक्षय तृतीया असतो, प्रत्येक दिवस हा सुखासाठी असतो, प्रत्येक दिवसामध्ये एक क्षणामध्ये आनंद निर्माण ही भक्ती करत असते. पण मनुष्याचा मृत्यू येतो तरीसुद्धा समजत नाही आणि मृत्यूच्या बघा त्या खाटेवर पडलेला असतो तेव्हा त्याला वाटू लागतं की जर मी बघा जवानीमध्ये भक्ती केली असती तर मला एवढा त्रास सहन करायला लागला नसता. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला वाटत असेल ना की तुमच्या मृत्यूच्या वेळी साक्षात परमेश्वर मला न्यायला आला पाहिजे तर आत्ताच भक्तीला लागा, आत्ताच भक्ती मार्गामध्ये सामील व्हा. कारण तुमच्याकडून पैसे घेतले जात नाही, फुकट समर्थांनी ही भक्ती मार्ग सांगितलेला आहे. आणि हा एवढा अफाट श्रेष्ठ मानला जातो ना की जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये एक वेळ निश्चय केला ना की समर्था तुम्ही सर्व करविता तुम्हीच आहात आणि जे काही होणार आहे ना ते सर्व तुमच्या आज्ञेनं होणार आहे, असा निश्चय करून जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये आलात तर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, तुमच्या जीवनामध्ये जे जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ना सर्वांचं उत्तर तुम्हाला मिळलं जाईल. कारण ही भावना, ही श्रद्धा, ही कीर्तिमान श्रेष्ठत्व या भक्ती मार्गामध्ये आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेव, श्रद्धा विश्वास ठेव आणि आपल्या कार्याला लाग. तुझ्या मनासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक दिवस अक्षय तृतीया होईल आणि या तुझ्या जीवनाचं हे जीवनरूपी आहे ना, ही जीवनरूपी नाव आहे, ती परमार्थाच्या या नदीमध्ये नाहून दे. तुझं जीवन आहे ते श्रीराम समर्थ होईल. ज्यांच्या जीवनामध्ये बघा भरपूर दुःख निर्माण झालेले असतील, पूर्ण वर्षामध्ये दुःखांना ते कंटाळले असतील तर बघा तुम्ही हताश होऊ नका. हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना, या दिवशी एक संकल्प करायचा आहे आणि हा संकल्प असा की जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल, बघा ज्यांच्या घराजवळ जे गावामध्ये खेड्यामध्ये राहतात, शहरांमध्ये राहतात त्यांना काही अंशी नदी मिळणार नाही. कारण जे पण गावामध्ये राहतात आणि त्यांच्या जवळ नदी असेल त्या नदीवर जाऊन ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे. आणि जेव्हा तुमचं स्नान होईल तेव्हा हातामध्ये पाणी घेऊन आणि त्या हातामध्ये पाणी घेऊन ज्या काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील त्या पूर्णत्वास नक्कीच तुमच्या मनामध्ये निर्माण करा आणि भगवंताला विनंती करा की भगवंता मी माझ्या परीने कर्मसुद्धा चांगले करत आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार सर्व काही होत आहे आणि माझ्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या पूर्णत्वास न्यावा, असा संकल्प करून ते पाणी नदीमध्ये सोडून द्या आणि परत घरी या. आणि घरी आल्यानंतर उपासनेला लागा आणि उपासना झाल्यानंतर तुमचं बघा पूर्ण घरामध्ये परमेश्वराचा वास निर्माण होईल. कारण हा दिवस आहे ना, प्रत्यक्ष देव तुमच्या घरामध्ये येऊन राहील, एवढं श्रेष्ठत्व या दिवसाला आहे. तुमच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या मनामध्ये तुम्ही ठरवलेल्या गोष्टी आहेत, याचं प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला या दिवशी मिळणार आहे. पण ते कुणाला मिळेल? बघा जो उपासनेमध्ये आहे, बघा तुम्ही उपासना जर करत नसाल तर या दिवसापासून उपासनेला सुरुवात करा. कारण या दिवसापासून जर तुम्ही उपासनेला सुरुवात केली आणि जर तुम्ही मनामध्ये निश्चय केला ना की हे मला करायचंच आहे आणि हे मी करणारच आहे, माझ्यामुळं कुणालाही त्रास होणार नाही, माणुसकी धर्म जपला जाईल, भले थोडे पैसे कमी कमवले तरी चालतील, पण जे तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे ना
ते परमार्थ आहे, या भगवंताचं नाम आहे. नाहीतर आयुष्यभर आपल्याला काय पुरतं का? जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपण काही नेतो का? काहीच घेऊन जात नाही. पण जे आयुष्यभर आपल्याला पुरणार आहे ते आहेत कर्म. जर तुमचे कर्म जर श्रेष्ठ असतील ना, जर तुमच्या कर्मामध्ये एवढी ताकद असेल की तुम्ही जे जे आयुष्यामध्ये काम केलेलं आहे ते कुणालाही त्रास होऊ नये, कुणाच्याही मनावर दुःख निर्माण झालेलं नसेल, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर सुख निर्माण करणार आहे. अशी श्रद्धा विश्वास ठेवून या भक्तिमार्गामध्ये या, तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.